अमेरिकेत सिंगल राहण्याचं कारण म्हणजे कुत्रा. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. कुत्रा. जी मुलीकडे एक तर कुत्रा असतो, नाही तर कुत्रा आणि बॉयफ्रेंड असतो. फक्त बॉयफ्रेंड कधी नसतो अमेरिकेत. आज व्हॅलेंटाईन्स डे आहे, पण काय माय लव्ह माय डॉग. अरे मुलगा कधी येणार मध्ये? काय आता कुत्र्यांबरोबर राहायचंय तर मग कशाला दोन जेंडर काढले तेव्हा? काल जरा असंच गेलो होतो टार्गेटला, तर काय कुत्र्यांसाठी व्हॅलेंटाईन्स कार्ड. अरे भाई, त्याला वाचता येणार आहे का? मला काही कळतच नाही भाई. $10 कार्ड कुत्र्यांसाठी घेतात. कधी कुठल्या मुलीला डेटवर घेऊन गेलो तर ती $5 तिच्या पर्समधून काढत नाही. का? कुत्र्यावर $500 खर्च केले म्हणून. ज्या लोकांना इंडियात बसून वाटतं की आम्ही इकडे मुली फिरवतो, अरे काय सांगू तुम्हाला, अरे ह्यांच्या हातातून कुत्रे सुटतील तर फिरवू ना आम्ही. असं नाही कुत्रे फक्त घरीच, काही बसमध्ये, ट्रेनमध्ये, गार्डन मध्ये चालताना, टॅक्सीमध्ये, सगळीकडे कुत्रे घेऊन येतात. आता तर ऑफिसमध्ये पण घेऊन यायला लागलेत. कसं पटवायचं कसं मुलीला? त्याला चुकून वापरून कोणी डेट सापडली तर तिच्याबरोबर डेटला जायला कुत्र्याचा पहिले कौतुक करावं लागतं की अरे किती क्यूट आहे, किती क्यूट आहे. अरे कसला क्यूट, घाणेरडा वास म्हणतो त्याच्या तोंडातून. त्याला कुत्र्याने केस कापले तरी पण कौतुक करावं लागतं. आधी तर फक्त मुलींचं करावं लागायचं. अहिला केस कापले, काय भारी दिसते. आता ओ माय गॉड, कुत्र्याने केस कापले, कुत्र्याचे खतरनाक, कसलं भारी दिसतंय, कसलं भारी दिसतंय. अरे बोलायची इच्छा नाही तरी पण बोलावं लागतं यार. अन्याय की मी जनरलाइज करतोय आणि सगळ्याच मुली अशा नसतात, चांगल्याही असतात. पण भाई ते एक्सेप्शन असतात, फार रेअर असतात. ही ब्रीडच सापडत नाही मुलींची आपल्याला. काय सांगू, आता एक वेगळं ऍप बनवलं पाहिजे माहितीये का, की फक्त सिंगल लोकांसाठी ज्यांच्याकडे कुत्रे नाहीयेत. तुम्हाला चायला माझा राग येत असेल किंवा हसू येत असेल, पण हा खूप मोठा गहन प्रश्न पडलाय अमेरिकेतल्या सिंगल मुलांसाठी. खोटं नाही सांगत.